नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. बदलापूरमधील नागरिकांचं आंदोलन शांत झालंय. रेल्वे सेवा देखील आता सुरळीत आहे. बदलापूर स्थानकाबाहेर खबरदारी म्हणून पोलिसांचा बंदोबस्त वाढवलाय. बदलापूरमध्ये काल आंदोलनाचं लोण हे रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचलं होतं. बदलापूर रेल्वे स्थानकावर आंदोलक मोठ्या संख्येने एकत्रित जमले होते आणि जोपर्यंत आरोपीला फाशी मिळत नाही तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती आणि त्यानंतर पोलिसांना सौम्य लाठीचार्ज देखील करावा लागला होता. आणखी माहिती घेऊ. आपले प्रतिनिधी मयुरेश जाधव आता आपल्यासोबत आहे. मयुरेश, आज नेमकी काय स्थिती बघायला मिळते आहे बदलापूर रेल्वे स्थानकात आणि ज्या शाळेत हा प्रकार घडला त्या शाळेच्या परिसरात सुद्धा? सौरभ, नक्कीच जर आपण बघितलं बदलापूर शहरामध्ये दोन लहान मुलींची चिमुकलीवर लैंगिक अत्याचार झाल्यानंतर बदलापूरमध्ये बंदाची हाक पुकारली होती आणि मोठं असं आंदोलन झालं होतं. काल रेल रोको देखील केलं होतं. नंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर ते आंदोलन शांत केलं होतं. मात्र आंदोलकांनी एकच इशारा दिला होता की आम्ही पुन्हा आंदोलन करणार, कारण की जो आरोपी आहे त्या आरोपीला फाशी झालीच पाहिजे. जोपर्यंत त्या आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत बदलापूरमध्ये हे आंदोलन असंच सुरू राहणार आहे. मात्र आज जर आपण बघितलं सकाळच्या सुमारास रेल्वे सेवा ही सुरळीत आहे, कारण की जे चाकरमानी वर्ग आहे बदलापूरचे ते आता मुंबईच्या दिशेने रवाना झालेत. मात्र आंदोलन कधीही होऊ शकतं, कारण की अशा भूमिका जी आहे ती आंदोलकांनी घेतली होती. तर दुसरीकडे बदलापूर रेल्वे स्टेशनच्या बाहेर पोलिसांचा तगडा बंदोबस्त लावण्यात आलाय. दंगल पथक असेल, RPF असेल, पोलीस आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक देखील सकाळपासूनच या ठिकाणी तैनात करण्यात आलेत. आणि दुसरीकडे जर बघितलं शाळेच्या बाहेर देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला आहे, कारण की काल जो प्रकार घडला होता, काल जे आंदोलन झालं होतं त्यामुळे त्या अनुचित प्रकारामुळे आता पोलिसांनी देखील मोठा बंदोबस्त या ठिकाणी बदलापूर शहरात लावण्यात आलाय. तर दुसरीकडे बदलापूर शहरामध्ये आणि अंबरनाथमध्ये इंटरनेट सेवा देखील बंद करण्यात आली आहे, कारण की काल जे व्हिडिओ जे व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी देखील ऍक्शन मोडवर आले आणि पूर्ण इंटरनेट सेवा देखील बंद केल्या आहेत. मोठा बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे आज आपल्याला अशी देखील माहिती समोर येत आहे, कारण की हा तपास जो आहे STI कडे गेला आहे. तर बदलापूर पूर्वमध्ये जो आरोपी आहे अक्षय शिंदे त्याला देखील आज बाहेर काढण्याची शक्यता आणि न्यायालयात हजर करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सौरभ, ठीक आहे मयुरेश, धन्यवाद या माहितीबद्दल.